नमस्कार मंडळी, मी सुमन्स मॅजिक मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला एक आयकियाचा शॉप ब्लॉग दाखवणार आहे। तर मी आयकियाच्या शॉप मध्ये गेलेले आहे। तर तिथे अशा प्रकारची मी शॉपिंग केली। खास तर आम्ही फिरायलाच गेलो होतो आणि आम्हाला एक टिपॉय घ्यायचा होता। तर तुम्ही बघू शकता, हा जो टिपॉय ठेवलेला आहे ना, तो घेण्यासाठी खास आम्ही गेलो होतो। तर तो घेण्यासाठी गेलो, पण आम्हाला ज्या वस्तू बघितल्या ना, तर त्याच्यानंतर आम्हाला ते घेण्यासाठी अजिबात मोह आवरलेला नाही। तर त्यामध्ये जवळपास आम्ही 25,000ची शॉपिंग केलेली आहे। तुम्ही बघू शकता, बरेच प्रोडक्ट आहे यामध्ये। तर एक एक प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे, पण प्रोडक्टची किंमत मी तुम्हाला आता इथे सांगू शकत नाही, कारण एवढी जर किंमत मी तुम्हाला जर सांगितली ना, तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तो तुम्ही बघणार नाही। म्हणून सर्व साहित्य या ज्या वस्तूंच्या किमती आहे ना, तर मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देणार आहे। तिथे जाऊन तुम्ही या सर्व वस्तूंच्या किमती चेक करू शकता। तर आता तुम्हाला एक एक मी वस्तू दाखवणार आहे, तर तुम्ही बघू शकता। तर ह्या सर्व माझ्या काचेच्या वस्तू आहे। तर एक एक मी तुम्हाला दाखवणार आहे, आधी काचेच्या आणि बाकीच्या ह्या नंतर दाखवणार आहे। तर सर्वात आधी तुम्हाला एक मी बाउल दाखवते। तर हे जे बाउल आहे ना, तर हे तुम्ही ओव्हन साठी वापरू शकता, फ्रीज साठी वापरू शकता, भाज्या गरम करण्यासाठी ओव्हन मध्ये याचा उपयोग करू शकता, किंवा स्नॅक्स, ड्रायफ्रूट असं ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। किंवा तुमचे मुलं टिफिन नेत असेल ना, तर जास्त भाजी न्यायची असेल तुम्हाला बाहेर, तर त्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता। तर हे एक मी घेतलेलं आहे, मला खूप स्वस्त वाटलं म्हणून मी हे घेतलेलं आहे। तर त्यामध्येच एक मी दुसरं घेतलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता। तर हे आहे अशा प्रकारचं। तर हे सुद्धा तुम्ही याचा टिफिनसाठी सुद्धा वापर करू शकता, किंवा याला सुद्धा तुम्ही फ्रीज मध्ये सुद्धा हे ठेवू शकता। तुम्हाला कशासाठी याचा तुम्ही उपयोग करू शकता। तर हे दोन्ही खूप कामाचे प्रोडक्ट होते, म्हणून मी हे दोन्ही साहित्य घेतलेले आहे, वस्तू घेतलेले आहे। तर इथे मी हे ग्लास घेतलेले आहे, छोटेसे ग्लास आहे, खूप सुंदर आहे। तुम्ही हे सरबतसाठी, चहासाठी सुद्धा वापरू शकता आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे। सिंपल आहे पण दिसायला अगदी सुंदर आहे। तर बघा, मला हे खूप आवडले। माझ्याकडे ग्लासचं म्हणजे ग्लास माझ्याकडे खूप आहे, तरी पण मला आवडले म्हणून हे ग्लास मी खास घेतलेले आहे। तर हे पाण्यासाठी, सरबतसाठी, कशासाठी यूज करू शकता आणि हे खूप स्वस्त होते, मला मिळाले म्हणून मी हे ग्लास सुद्धा इथे घेतलेले आहे। आणि हा एक वेगळा आहे, तर हा एक कंदील तुम्ही म्हणू शकता याला। ह्याला तुम्ही दिवाळीला वापरू शकता। तर ही खास माझ्या सुनबाईची चॉईस आहे, तर तिला खूप आवडलं हे। तर यामध्ये तुम्ही पणती ठेवू शकता, किंवा तुम्ही आपल्या लाईटीचे दिवे असतात ना, तर ते सुद्धा ठेवू शकता दिवाळीसाठी। पण आता परत जाणार नव्हतं म्हणून आम्ही दिवाळीची सुद्धा थोडीशी शॉपिंग इथे केलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर हा मला खूप आवडला। तर तुम्ही आकाश कंदील म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता आणि स्वस्त पण होता। जेव्हा तुम्ही दुकानात जाल ना, तर याच्या जवळपास डबल किमती असतात। आता इथे मी दुसरे ग्लास सुद्धा घेतलेले आहे। तर हे ग्लास ड्रिंकसाठी बरेच लोक वापरतात, पण आमच्याकडे कोणी ड्रिंक घेत नाही, तर आम्ही सरबतसाठी याचा वापर करणार आहे, किंवा पाण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। आणि क्वालिटी तर तुम्ही बघाल तर खूप चांगल्या प्रतीची क्वालिटी आहे, तुम्ही बघू शकता। जर जेव्हा आपण दुकानात घेतो ना, तर याची जी बॉर्डर असते ना, ही खूप पातळ असते, पण याची मला चांगली वाटली आणि क्वालिटी सुद्धा, शाईन सुद्धा खूप आहे ग्लासला। तर त्यासाठी इथे मी ही घेतलेली आहे। तर हे मी 5 ग्लास घेतलेले आहेत अशा प्रकारचे। तर आता इथे तुम्हाला दुसरं प्रोडक्ट मी दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकता, ही जे आहे, तर ही काचेचं बाउल आहे ब्लॅक कलरचं। तर हे मी खास रेसिपीसाठी आणलेले आहे, कारण जेव्हा तुम्ही कुठली कढी बनवतात, कुठलेही पांढऱ्या पदार्थ जेव्हा बनवतात ना, तर ते काळ्या याच्यामध्ये खूप छान दिसतात, म्हणून अशा प्रकारचं एक मी रेसिपीसाठी हे बाउल आणलेलं आहे। तर हे सुद्धा मला खूप स्वस्त वाटलं, डीमार्ट पेक्षाही याच्या किमती मला थोड्याशा कमी वाटल्या। तर तुम्ही जाऊन चेक करा, जर तुम्हाला कुठल्या म्हणजे हे स्वस्त वाटले असतील, कधी किमती वाढतात आणि कधी कमी सुद्धा होतात, म्हणून त्याचे चढ उतार चालूच असतो। आता इथे ह्या ज्या प्लेट्स घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता, व्हाईट कलरच्या प्लेट्स होत्या ह्या। तर प्लॅस्टिकच्या वस्तू वापरायच्या नाही, मुलांनी सांगितलं, म्हणून मी ह्या काचेच्या प्लेट आणलेल्या आहेत। तर ह्या मी ब्रेकफास्टसाठी आणलेल्या आहे। तर ह्या 6 प्लेट्स आणलेल्या आहे मी। तर बघा, ह्या सुद्धा मला खूप छान वाटल्या आणि स्वस्त सुद्धा वाटलेल्या आहे, तर म्हणून मी ह्या 6 प्लेट्स घेतलेल्या आहेत। तर ह्या ब्रेकफास्टसाठी तुम्ही वापरू शकता। तर आता आपण पुढची बघूया। तर हे आहे एक ब्लॅक कलरची प्लेट्स घेतली आहे, तुम्ही ही जेवणासाठी वापरू शकता, पण मी खास रेसिपीसाठीच आणलेली आहे।
तर याच्यावर सुद्धा तुम्ही जेव्हा कुठलेही कलरफुल लाईट कलरचे जे पदार्थ असतात ना, तर ते डेकोरेट करण्यासाठी खूप छान अशी प्लेट्स आहे. तर त्यासाठी ही मी वापरणार आहे. आता मी ह्या जेवणासाठी आणलेल्या आहेत प्लेट्स. मला व्हाईट कलरच्या हव्या होत्या पण मला त्या मिळाल्या नाही, ते स्टॉक संपलेला होता. तर हा मी कलरमध्ये आणलेला आहे, पण ह्या पण खूप सुंदर आहे आणि कलर सुद्धा युनिक कलर आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर प्रकारचे कलर असतात. तर तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही तिथे घेऊ शकता. तर ह्या जेवणासाठी तुम्ही ह्या काचेच्याच प्लेटाही वापरू शकता. तर हल्ली प्लॅस्टिक वापरू नये म्हणतात, गरम वस्तू त्यामध्ये ठेवू नये, म्हणून मी इथे काचेच्या भरपूर अशा वस्तू आणलेल्या आहे वापरण्यासाठी. रोजच्या यूजसाठीच ह्या सर्व वस्तू मी ह्या आणलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. आता हे दोन जार आणलेले आहे मोठे. तर हे जवळपास 3 लिटरचे जार असतील, तर ते आणलेले आहे. तर एक मी लोणच्यासाठी आणला आहे आणि एक मसाल्यासाठी आणलेला आहे. मसाला मी बनवला होता ना, तर मसाल्याचा कलर उडू नये, किंवा तुम्ही यामध्ये स्नॅक्स ठेवू शकता किंवा ड्रायफ्रूट ठेवू शकता, तुम्ही काही यामध्ये ठेवू शकता तुम्हाला जे हवं असेल ते. पण मी खास एक लोणच्यासाठी आणली आहे आणि एक मसाल्यासाठी आणलेली आहे. यामध्ये मसाल्याचा कलर अजिबात कमी होत नाही. तुम्ही वर्ष काय 2 वर्ष सुद्धा अगदी कलर जसाच्या तसाच राहील, अजिबात कलर उडणार नाही मसाल्याचा. म्हणून त्यासाठी मी हे 2 आणलेली आहे. आता इथे मी एक छोटासा पॉट आणलेला आहे, मला खूप आवडला. रोज कलरचा आहे हा, बघू शकता तुम्ही. आणि याच्यात तुम्ही एकच फ्लावर जर ठेवला ना, तर तुम्ही हे डायनिंग टेबलवर जेवताना ठेवू शकता. खूप छान दिसतं. पाहुणे आल्यावर तुम्ही हे जर ठेवलं ना, तर मस्त डेकोरेट तुम्ही करू शकता डायनिंग टेबल याने. तर हे सुद्धा खूप स्वस्त होतं आणि त्यासाठी मी हे आणलेलं आहे. तुम्ही शोकेशमध्ये सुद्धा याचा वापर करू शकता. आता पुढचं अजून एक मी पॉट घेतलेला आहे. तर माझ्याकडे जे भरपूर फ्लावर पडलेले होते घरात आणि माझं एक पॉट होतं ते फुटलं होतं. मग मला हे आवडलं तिथं, तर त्यासाठी हे एक पॉट घेतलेला आहे. आणि ह्याचा कलर सुद्धा खूप युनिक कलर आहे, तुम्ही बघू शकता. तर आता ही मी रात्रीच्या वेळेस व्हिडिओ काढत आहे, तुम्हाला कलर कदाचित थोडं शाईन करत असेल, पण प्रत्यक्षात तुम्ही जाऊन बघा. तर खूप सुंदर प्रकारचे, तुम्ही जर तिथे गेले ना, तर मला तिथे व्हिडिओ काढायचे होते, म्हणजे पूर्ण आयकियाचा व्हिडिओ काढायचा होता. पण जेव्हा मी ते वस्तू आणि प्रोडक्ट बघितले ना, तर मला अक्षरशः म्हणजे मोह आवरलेला नाही. आणि व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही अक्षरशः 11 वाजता गेलो होतो. तर आमचा पूर्ण दिवस म्हणजे आम्हाला जवळजवळ 7 वाजले होते पूर्ण आयकिया फिरण्यासाठी. आणि तिथे जेवण सुद्धा आहे, जेवण सुद्धा एक नंबर आहे. तिथले जेवण सुद्धा खूप छान आहे. जेव्हा तुम्ही दमतात ना, तर त्या म्हणजे दुसऱ्या मजल्यावर त्याचं जेवण आहे. तिथं तुम्ही जेवण केल्यानंतर पुन्हा तुम्ही फिरू शकता तिथे. तर एवढा मोठा तो एरिया आहे आणि तिथे सर्व प्रकारचे तुम्ही किचन पासून बाथरूम पर्यंत सर्व प्रकारचे तिथे प्रोडक्ट आहे. तुम्हाला जे हवं असेल पूर्ण आपल्या घरासाठीचे, जेव्हा तुम्हाला नवीन घर बांधायचं असेल किंवा तुम्हाला नवीन घराची प्लॅनिंग करायची असेल ना, तर एकदा तुम्ही आयकियाला नक्की भेट द्या. तुम्हाला तिथे आयडिया येतील आपल्याला कुठल्या वस्तू कुठे ठेवायच्या, कुठे कसं बनवायचं, तर कुठले बेड कसे असतात, सोफे कसे असतात, तर सगळ्या प्रकारच्या तिथे साहित्य तुम्हाला बघायला मिळेल. तर बघा, हे मी इंडोर प्लांट घेतलेले आहे आणि हे ओरिजिनल आहे, तुम्ही बघू शकता. ओरिजिनल आहे, प्लॅस्टिकचे नाही आहे. तर हे मी एक दरवाजात ठेवण्यासाठी घेतलेले आहे. आणि हे जे बांबूचा प्लांट आहे ना, तर ते घरात ठेवण्यासाठी आहे. तर बरेच लोक बांबूचं प्लांट घरात ठेवतात, तर त्यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर हे शुभ असतं घरात ठेवलेलं. तर त्यासाठी हे मी घेतलेलं आहे. जेव्हा मी नर्सरीमध्ये गेले ना, तर तेव्हा मला याची किंमत जवळपास डबल सांगितली होती. तर मला तिथे हे आवडलं म्हणून मी हे प्लांट घेतलेलं आहे. आणि ते प्लांट ठेवण्यासाठी हे मी पॉट घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. तर हे चिनी मातीचं पॉट आहे. तर तुम्ही हे ट्रान्सपरंट पण ठेवू शकता बाउलमध्ये, त्याच्यात पण खूप सुंदर दिसतं. तर त्याच्यात अशा काचेच्या ज्या हे असतात ना, काचेचे जे छोट्या बॉल्स असतात ना, ते तुम्ही यामध्ये ठेवू शकता. त्याने डेकोरेट करू शकता. आणि घरात तुमच्याकडे कुठल्याही कोपऱ्यामध्ये कॉर्नरमध्ये तुम्ही हे ठेवू शकता, किंवा तुमचे टीव्हीचे कॉर्नर असतात ना, तर त्याच्यावर ठेवले तरी खूप छान दिसेल. तर बघा, याच्यात तुम्हाला मी ठेवून पण दाखवते. तर हे परफेक्ट असं होतं, म्हणून मी त्यासाठी इथे हे पॉट आणलेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर दिसत आहे आणि याचा कलर सुद्धा युनिक कलर आहे, खूप आवडला आम्हाला. तर हे एक पॉट घेतलेलं आहे. तर हे सुद्धा आम्ही जेव्हा नर्सरीमध्ये गेलो ना, तर याच्या किमती सुद्धा खूप जास्त होत्या. तर जवळजवळ 400 ते 500 मला नर्सरीमध्ये किंमत सांगितली होती, पण मला तिथे त्याच्यापेक्षाही कमी किमतीत भेटलेलं आहे, म्हणून मी हे पॉट आणलेलं आहे. तर आता हे झाले आपले पॉट्स. तर इंडोर प्लांट्स आहेत, हे 2 प्रकारचे प्लांट्स मी आणलेले आहेत. तर अजून दुसरं एक युनिक वस्तू आहे, तुम्ही बघू शकता. तर हे ड्रिल आहेत. तर हे खिळे
काढण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता बघा असं. तर हे चार्जिंगचं आहे, तर तुम्हाला याला सेल वगैरे टाकण्याची गरज नाही. आणि त्याच्यासाठी इथे बीट्स दिलेले आहेत, त्याचे बघा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर हे लहान मोठे कुठलेही खिळे जे असतील ना, तर तुम्ही काढण्यासाठी वापर करू शकता किंवा मारण्यासाठी, दोन्ही याचा तुम्ही याचा वापर करू शकता. तर हे खूप स्वस्त आहे, खूप स्वस्त पडलं दुकानापेक्षा. आणि ही बघा हे गादीचं कवर आहे. तर तुमच्या ज्या गाद्या असतात ना, तर त्याला कवर तुम्ही हे घालू शकता. इलास्टिकचं कवर आहे किंवा बेडशीट्स म्हणून सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. हे प्लेन घेतलेलं आहे, पांढरं व्हाईट कलरचं आहे. कारण व्हाईट कलरचा जेव्हा तुम्ही कलर घालतात ना, तर तेव्हा तुम्ही व्हाईट कलरचे किंवा लाईट कलरचे तुमचे बेडशीट असतात ना, तर त्याच्यामधून त्याची आतली डिझाईन दिसणार नाही, म्हणून त्यासाठी मी ते हे व्हाईट कलरचं घेतलेलं आहे. कॉटनचं आहे, खूप चांगलं आहे आणि असं सुळसुळीत नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही जेव्हा बेडशीट घालाल ना, तर तेव्हा बिलकुल सरकणार नाही. तर ते पण मला खूप आवडलं, कारण मी बऱ्याच दिवसापासून दुकानांमध्ये बघत होते, मला मिळालं नाही कुठे. तर तिथे भेटल्यावर मी लगेचच हे घेऊन टाकलेलं आहे. तर हे झालं आपलं बेडरूमचं प्रोडक्ट. बघा ही वेल घेतलेली आहे. तर ही मला कुठल्याही तुम्ही दरवाजावर लावू शकता किंवा कुठल्याही भिंतीवर लावू शकता किंवा तुमचं टीव्हीचं युनिट असतं ना, त्याच्या साईडला तुमच्या टीव्हीच्या जागा असते ना, तुम्हाला कुठेही जागा असेल ना, तर तिथे सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. तर हे मनी प्लांट सारखे ज्याची पानं आहे, पण हे प्लॅस्टिकचं आहे, हे काही ओरिजिनल नाहीये. तुम्ही कुठेही याचा वापर करू शकता किंवा तुमच्याकडे जेव्हा फंक्शन असतात ना, तर त्यावेळेस जरी तुम्ही हे लावले ना, तरी खूप सुंदर दिसतात. दिवाळीमध्ये किंवा तुमच्याकडे हळदी कुंकू असतं, आपले महिलांचे फंक्शन असतात, तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. घरात आणून ठेवा, खूप स्वस्त आहे आणि खूप छान सुद्धा आहे आणि क्वालिटी सुद्धा खूप एक नंबर क्वालिटी आहे. सगळ्या ज्या वस्तू मी ज्या आणलेल्या आहे ना, तर त्यांची क्वालिटी खूप छान आहे. तर हे छान खूप प्रोडक्ट मिळालं मला, ही वस्तू खूप छान मिळालेली आहे. तर ही खास मी माझ्या नातीसाठी आणलेली आहे. तर तिला काहीतरी वेगळं हवं होतं, टेडीबेअर खूप होते पण तिच्याकडे टेडीबेअर भरपूर आहे, तर काहीतरी वेगळं होतं. हे बॉक्स आहे, याच्यामध्ये ती कशासाठीही वापर करू शकतं. टिफिन म्हणून वापर करू शकते किंवा ही दुसऱ्या तिच्या काही सामान ठेवायचं असेल किंवा ती आपले पैशाचं सुद्धा ठेवू शकता तुम्ही. असं तिला ती कशासाठी ते वापरेल, पण हे मला वेगळं वाटलं आणि युनिक वाटलं, म्हणून मी हे खास माझ्या नातीसाठी घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, खूप स्वस्त पण होतं, काही दुसरं घेण्यासाठी नव्हतं आणि तिला काहीतरी मला घ्यायचं होतं, म्हणून मला हे आवडलं, तर मी हे घेतलेलं आहे. तर आता हे आपले पुढचं प्रोडक्ट आहे, तर ते तुम्ही बघू शकता, ग्लोव्ज आहे. तर हे मी बाथरूमसाठी आणलेलं आहे खास, पण तुम्ही हे कशासाठी वापरू शकता, तुम्ही हेअर कलर करू शकता. हे पुढचं जी वस्तू आहे किंवा प्रोडक्ट आहे, तर ते आहे आपले हँड ग्लोव्ज. तर हे सिलिकॉनचे आहे. तर तुम्ही हे कशासाठी वापरतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. पण मी याचा जो वापर करणार आहे ना, तो खास करून बाथरूमसाठी वापरणार आहे. ॲक्च्युली बाथरूमसाठी वापरणार आहे. तर मी जेव्हा बाथरूम साफ करते ना, तर आमचं पाणी खूप हार्ड आहे, तर त्यामुळे बाथरूम खूप खराब होतो. मी त्यामुळे हार्पिकचा वापर करते जास्तीत जास्त, आणि त्यामुळे हात सुद्धा खूप खराब होतात. तर त्याच्यासाठी हे खास मी आणलेलं आहे. पण बऱ्याच महिला आहे ना, तर ह्या भांडे घासण्यासाठी याचा वापर करतात. तुम्ही कशासाठी वापरतात ना, तर ते तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. तर मी हे तुम्ही कशासाठी वापरा तुमच्या मर्जीप्रमाणे. तर आता पुढचं जे प्रोडक्ट आहे आपलं दिवाळीचं प्रोडक्ट आहे किंवा दिवाळीची ही वस्तू आहे. तर हे बघा, तुम्हाला मी हे खोलून दाखवते. तर आता बघा, आता पुढचं जे आपली वस्तू आहे ना, तर ती दिवाळीसाठी वापरली जाणारी वस्तू आहे किंवा प्रोडक्ट आहे. तर बघा, अशा प्रकारचे हे आपले दिवे ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. बघा, अशी याची तुम्ही डिझाईन पण चेंज करू शकता. असे फिरल्या जातं हे असं ठेवू शकता किंवा तुम्ही असेही करू शकता वेगवेगळ्या प्रकारची. आणि यामध्ये तुम्ही मेणबत्त्या, मोठ्या मेणबत्त्या असतात किंवा तुमच्याकडे दिवे लावतात ना तुम्ही तेलाचे, ते सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकता. खूप छान आहे आणि जरा युनिक आहे. तुम्ही हे दरवाजात ठेवू शकता किंवा देवाऱ्यात, आपल्या देवघरात तुम्ही किंवा पूजा मांडतात ना दिवाळीला, त्यावेळेस तुम्ही ठेवू शकता. हळदी कुंकू असेल तुम्ही त्यावेळेस सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. खूप सुंदर आहे, वेगळं दिसत आहे काहीतरी. आणि हे सुद्धा मला खूप स्वस्त पडलेलं आहे, म्हणून मी हे सुद्धा 2 घेतलेले आहे दरवाजात ठेवण्यासाठी. दोन्ही बाजूनी जर ठेवले ना आणि दिवे ठेवले ना, तर खूप सुंदर दिसतं. तर हे अशा प्रकारचे 2 घेतले आहे. आणि त्याच्यातच ठेवण्यासाठी दुसरं जे मी वस्तू घेतली आहे ती मेणबत्ती. तर अशा प्रकारच्या मेणबत्त्या शक्यतो डीमार्टला भेटत नाही एवढ्या मोठ्या. तर ह्या मला आवडल्या पण, आणि मोठ्या पण होत्या आणि जास्त वेळ याचा तुम्ही वापर करू शकता, जास्त वेळ चालेल.
तर अशा प्रकारच्या ह्या मेणबत्त्या आहेत, तर ते मी खास दिवाळीसाठी घेऊन ठेवलेले आहे. आता तुम्ही म्हणाल दिवाळी तर अजून खूप लांब आहे, पण मला तिथं खूप आवडलं. मला मोह अजिबात आवडलेला नाही. किंवा तुमच्याकडे काही फंक्शन असेल, कुणाचे बर्थडे असतील, तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही हे घरात असं तुम्हाला साठी कुणाची करायची असेल, 75 करायची असेल, त्यावेळेस तुम्ही जेव्हा दिवे वापरतात ना, तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही ह्या दिव्यांचा वापर करू शकता. ज्यावेळेस बरेच लोक बनवायचा कंटाळा करतात ना, तर ह्या दिव्यांचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. तर हे झाले आपले दिवाळीचे प्रोडक्ट. तर हे आपलं किचनचं एक प्रोडक्ट आहे, तर ते आहे किसनी. तर हे मी रेसिपीसाठी आणलेली आहे खास, आणि मला बऱ्याच दिवस झालं घ्यायची होती. मी दुकानात बघत होती, पण मला इतकी चांगली क्वालिटी मिळत नव्हती. त्यामध्ये पातळ क्वालिटी अशी मिळायची. तर याच्यात बघा तुम्ही बटाटे किसू शकता, ही जाड किसनीज आहे ते किसू शकता, आणि बारीक खोबरं किसू शकता, आणि इकडे अगदी आपलं चीज किसू शकता तुम्ही. आणि तुम्ही 2 in 1 म्हणून अशी ही किसणी आहे, तिचा वापर करू शकता. आणि मोठी सुद्धा आहे, पटकन किसल्या जाईल. म्हणून अशा प्रकारची ही किसणी मला मिळाली, आणि मला बऱ्याच दिवसापासून चाललं होतं घ्यायचं होतं, तर म्हणून मी ही किसणी घेतलेली आहे. तर ही झाली आपली किचनचं प्रोडक्ट. आता हे सुद्धा किचनचंच प्रोडक्ट आहे. तर जेव्हा तुम्ही पिशव्या आणतात ना, कुठलेही मसाले आणतात किंवा हे आणतात, डाळी आणतात, जेव्हा बरणीत आपण भरतो ना, तर शिल्लक राहतात. किंवा फराळाचं असतात ना, तर तुम्ही कुणाला फराळ देतात खायला, स्नॅक्स असतात, तर ती शिल्लक राहिलेलं स्नॅक्स किंवा तुमच्या पिशव्या ज्या शिल्लक कुठलंही साहित्य असतं ना, तर ते तुम्ही याला लावून बंद करून ठेवू शकता. तर सहज आपल्याला वेगळं रबर वगैरे लावण्याची गरज पडत नाही, आणि इझिली तुम्ही हे बंद करू शकता याने, आणि बिलकुल त्याच्यामध्ये हवा सुद्धा जात नाही. तर हे असे आणून ठेवले ना, तर तुम्ही वेगवेगळ्या पिशव्यांना लावू शकता, आणि त्याचा नंतर परतही यूज करू शकता. म्हणजे तुम्हाला टाकून देण्याची सुद्धा गरज नाही. रबर जे असतात ना, तर ते लवकर खराब होतात. तर हे झालं आपलं हे एक प्रोडक्ट. तर आता हे अजून एक मी माझ्या नातीसाठी आणलेले आहे. कलर, ड्रॉइंगचे कलर आहे, आणि ते खूप स्वस्त वाटले, आणि कलरही खूप सुंदर होते. तर ते एक मी तिच्यासाठी आणलेले आहे. कारण मुलांना खेळण्या देण्यापेक्षाही ना, मुलांना अशा वस्तू द्या की जेणेकरून त्याचा यूज पण चांगला होईल, आणि त्याच्यातून मुलं काहीतरी शिकतील. अशा मुलांना वस्तू द्या तुम्ही. तर उगाच काहीतरी खेळण्या घेऊन द्यायच्या आणि त्याचा काहीतरी वेगळाच मुलं उपयोग करणार. तर त्याच्यापेक्षा हे प्रोडक्ट खूप चांगलं आहे, आणि मला ते आवडलं, आणि ते खास मी माझ्या नातीसाठी घेतलेलं आहे. आणि मुलं पण मग खुश होतात अशा वस्तू दिल्यानंतर. तर आता पुढचं आहे ॲप्रन आहे. हे ॲप्रन आहे, किचनसाठी वापरण्यासाठी घेतलेलं आहे, आणि वॉशेबल आहे. हे वॉशेबल आहे, आणि त्याच्यातून ते वॉटरप्रूफ आहे. तर पाणी सुद्धा अजिबात तुमचे कपडे वगैरे भिजणार नाही, किंवा तुम्ही स्वयंपाक करत आणि त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. दोन्ही प्रकारे 2 in 1 म्हणून भांड्यांसाठी आणि स्वयंपाकासाठी दोन्हीसाठी वापरू शकता तुम्ही हे. आणि कलरही चांगला आहे, छान कलर आहे, सुंदर दिसत आहे खूप. आता पुढचं जे बघणार आहे आपण, हे मला नॅपकिन मिळाले, हँड नॅपकिन मिळाले किचनसाठीचे. मी नॅपकिन घेतले हात पुसण्यासाठी, व्हाईट कलरचे आहे, आणि मोठे आहे भरपूर. तर हे सुद्धा मी तुम्हाला पाहिजे तर खोलून दाखवते. विशेष म्हणजे क्वालिटी चांगली आहे. डीमार्टच्या पण चांगल्याच आहे, त्यात पण काही मी बऱ्याच वेळा डीमार्टच्या पण भरपूर वस्तू मी आणलेल्या आहे घरामध्ये. पण तुम्ही बघू शकता, हे तुम्ही तोंड पुसण्यासाठी पण सुद्धा वापरू शकता, हात रुमाल म्हणून सुद्धा वापरू शकता. इतकी चांगली क्वालिटी आहे याची. पण खास करून आता बरेच लोक हे किचनसाठी वापरतात, आणि दिसायलाही खूप छान दिसतात. आणि प्युअर कॉटन आहे हे. तर हे 4 पीस आहे, यामध्ये 4 पीस घेतलेले आहे मी हे. आणि पुढचं जे प्रोडक्ट आहे आपलं, हे पण किचनचंच आहे. तर हे असं आहे. तर हे मी आता तुम्हाला दाखवते. तर हे साबण ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता. जेव्हा किचनवर आपण भांडे घासण्याचे साबण ठेवतो ना, तर त्याचं हे प्रोडक्ट आहे. तुम्हाला खोलून दाखवते. तर ते आता मला काही आयडिया नव्हती एवढी, तर बघा तुम्ही. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे तर हे असं लावून आपल्याला हे, तर मी अजून मला लावलेलं नाही, मी बघितलं पण नाही कसं लावायचं आहे. तर मी हे लावणार आहे, आणि हे तुम्ही भिंतीला असं चिटकून देऊन, आणि अशा प्रकारे बघा, याच्यात तुम्ही आपला भांडे घासायचा जो साबण असतो ना, तर किचनवर खूप घाण होते, त्याच्यामुळे किचन घाण होतं ना, तर तुम्ही कुठल्या कोपऱ्यात वगैरे ठेवण्यापेक्षा स्टाईलला चिटकून द्या, आणि त्यामध्ये तुम्ही हा साबण ठेवू शकता. आणि किचन सुद्धा घाण होणार नाही. त्यामुळे तुमचं ते बेसिन असतं ना, तिथे बऱ्याच वेळा आपल्या नळाजवळ ठेवतो आपण, तिथे खूप घाण होतं ना, तर त्यावेळेस हे वापरा. हे अजिबात कुठेही तुम्ही ठेवू शकता, किंवा तुम्ही हे बाथरूमला सुद्धा वापरू शकता. पण हे एक मी खास किचनसाठी आणलेलं आहे. तर हे एक प्रोडक्ट आहे, ते पण मला बऱ्याच दिवसाचं घ्यायचं होतं,
तर ते पण मला मिळून गेलं तर मी लगेच ते घेतलेलं आहे. तर मला इथे एक किचनचं अजून एक प्रोडक्ट आहे, तर ते आहे आपल्या सूर्या म्हणजे नाईफ. तर मला फक्त एकच घ्यायची होती, पण एकाची किंमत तेवढी होती आणि तीनची किंमत तेवढीच होती, म्हणून मी ह्या 3 घेतलेले आहे. ते हे बटर नाईफ आहे, ही आपली टोमॅटो वगैरे कापण्यासाठी जी करवतीसारखी असते ना, तर ती नाईफ आहे. आणि ही आपली तुम्ही भाज्या कापण्यासाठी याचा वापर करू शकता, फळं कापण्यासाठी वापर करू शकता. अशा ह्या मला खूप स्वस्त पडल्या आणि 3 मिळालेल्या आहे, म्हणून ह्या मी सुद्धा घेतल्या आहेत. ऑलरेडी माझ्याकडे सूर्या खूप होत्या, तरी मला ह्या आवडल्या, तरी सुद्धा मी या घेतलेल्या आहे. तर तिथे गेल्यावर कुठली वस्तू घेऊ आणि कुठली वस्तू नको घेऊ असं तिथं होऊन जातं. तर आता हे आहे बघा, तर हे आहे आपलं तर आता आपलं आहे हे किचनचंच आहे, किचनच्याच वापरातलं आहे. किचनच्या मध्ये किंवा तुम्ही बेडरूममध्ये ठेवू शकता. जिथे तुम्ही टिश्यू पेपर वापरत असाल ना, तर त्याच्यासाठीचं हे स्टँड आहे आणि याच्यात तुम्ही टिश्यू ठेवून तुम्ही किचनवर कुठेही ठेवू शकता. जेव्हा तुम्ही पटकन ड्रॉवरमध्ये जेव्हा ठेवता तेव्हा आपल्याला पटकन टिश्यू भेटत नाही, पण तुम्ही असे याच्यात ठेवले ना टिश्यू, यामध्ये भरपूर असे टिश्यू बसतात आणि हे दिसायलाही खूप सुंदर आहे बघा. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे आणि हेवी सुद्धा आहे. अगदी आपलं जे स्टील सारखंच आहे, स्टील नाही पण वेगळं कोटेड आहे, कोटेड सारखं व्हाईट कोटेड आहे. जसं ब्लॅक कोटेड असतं ना, तर तशाच प्रकारचं हे व्हाईट कोटेड असं स्टँड आहे आणि हे बिलकुल खराब होणार नाही आणि डिझाईनही खूप सुंदर आहे. तर त्याच्यासाठी हे टिश्यू स्टँड मी आणलेलं आहे. तर हे पण मला खूप स्वस्त पडलं. असं बऱ्याच वेळा दुकानात आपल्याला ह्या वस्तू भेटत नाही, पण जेव्हा आपण मॉलमध्ये जातो किंवा डीमार्टमध्ये जातो किंवा आयकियामध्ये तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वस्तू भेटतील. कुठलीच वस्तू तुम्हाला बाहेर जायची गरज पडणार नाही. तर अशा प्रकारचं हे टिश्यू स्टँड झालेलं आहे आपलं. तर हे मी एक बॉक्स आणलेला आहे, भाजीसाठी आणलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर ज्यावेळेस आपण भाज्या आणतो ना, पिशव्यांमध्ये ठेवतो ना, तर तेव्हा भाज्या खराब होतात. तर अशा प्रकारचे मोठं आहे आणि भरपूर मोठं असल्यामुळे त्याच्यात तुम्ही याच्यात फळं ठेवू शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या असतात, तर त्या सुद्धा तुम्ही एकाच याच्यात तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला वेगवेगळे बॉक्स किंवा भाज्या डबे ठेवण्याची गरज पडणार नाही आणि त्या फ्रीजमधली जागा सुद्धा आपली वाचेल असं बॉक्स ठेवल्यामुळे. म्हणून एक बॉक्स मी आणलेला आहे. आता हे मी ठेवून बघणार आहे, जर व्यवस्थित बसलं आणि छान असं फ्रीजमध्ये ऑर्गनाईज झालं तर मी अजून पण मागवणार आहे यामध्ये. तर सेकंड टाइम जाईल ना, तर त्यावेळेस मी हे परत घेऊन येणार आहे. आणि जे जार मी जे घेतलेले आहे ते मला खूपच आवडलेले आहे, तर ते जार सुद्धा मी परत आणणार आहे. तर अशा प्रकारे ही जवळपास ही सर्व जी शॉपिंग झालेली आहे ना माझी, तर ही जवळपास 25,000ची शॉपिंग झालेली आहे. म्हणजे जो टीपॉय आणि बाकीचे हे सगळे जे प्रोडक्ट आहे ना, तर जवळपास 25,000चे झाले आहे. पण तुम्ही जर घ्यायला मार्केटमध्ये गेला ना, तर याच्यापेक्षाही तुम्हाला जास्त किंमत पडेल. आणि क्वालिटी तर विचारूच नका तुम्ही, क्वालिटी खूप छान आहे. क्वालिटीचा तर अजिबात विचार करायचा नाही, क्वालिटी खूप छान आहे. तर तुम्हाला कशा वाटले हे सगळे प्रोडक्ट आयकियाचे आणि आयकियाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आणि नेक्स्ट टाइम जाईल ना मी जेव्हा आयकियामध्ये, तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे मी प्रोडक्ट दाखवेल आणि पूर्ण व्हिडिओ बनवेल. तुम्हाला जर बघायचं असेल तर मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद.